नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप ऑफ प्री व्होकेशनल एज्युकेशन अँड व्होकेशनल एज्युकेशन हे शॉर्टकटमध्ये बघणार आहोत. आता जसं मी मागच्या माझ्या लेक्चरमध्ये सांगितलं की असं जे काही जनरल टर्म असते किंवा जनरल टॉपिक असते त्यामध्ये कुठेही मेमराईज करायचं नाही. जिथं जिथं मेमराईज करायचं, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तेवढंच मी तिथं या लेक्चरमध्ये सांगतो. बाकी कुठलंही ऑप्शन म्हणजे आलं तरी आपण त्याला जर पॉझिटिव्ह अप्रोचने आलं तर त्याला आपण राईट कन्सिडर करणार. अदरवाईज लयच एकदम निगेटिव्ह अप्रोचनं असेल तरच ते रॉंग करणार. अदरवाईज त्याला कुठेही मेमराईज करायची गरज नसते. नाहीतर उगाच हे एवढी मोठी थेअरी पाहून उगा घाबरण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही. आता बघा, पहिले प्री व्होकेशनल एज्युकेशन कशाला म्हणायचं? इट मीन्स गिव्हिंग द बेसिक नॉलेज अँड सिम्पल प्रॅक्टिकल स्किल रिलेटेड टू डिफरंट ऑक्युपेशन टू द स्कूल स्टुडंट बिफोर दे एंटर टू फुल व्होकेशनल. आता नावच आहे त्याचं की प्री व्होकेशनल. प्री व्होकेशनल म्हणजे काय की मेन व्होकेशनल चालू होण्याच्या अगोदर एक जे ट्रेनिंग असेल किंवा एक बॅकग्राऊंड त्याला तयार करणे, त्यासाठी ते प्री व्होकेशनल एज्युकेशन आपण म्हणू. म्हणजे काय, बिफोर एंटर द फुल व्होकेशनल ट्रेनिंग, म्हणजे पूर्ण व्होकेशनल ट्रेनिंगच्या अगोदर जे काही त्याची थोडंसं एक बॅकग्राऊंड किंवा एक अवेअरनेस त्याच्यामध्ये निर्माण व्हावं, याच्यासाठी प्री व्होकेशनल एज्युकेशन असते. एवढा साधा उद्देश आहे. आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्री व्होकेशनल एज्युकेशन काय असते? डेव्हलप वर्क स्किल, करिअर अवेअरनेस. म्हणजे त्याला आपल्याला फुल व्होकेशनल ट्रेनिंगमध्ये उद्या जायचं असेल तर त्यासाठी एक थोडंसं एक बॅकग्राऊंड तयार होते. स्किल डेव्हलपमेंट ॲट अर्ली स्टेज, कारण की व्होकेशनल ट्रेनिंगमध्ये जाण्याच्या अगोदरच त्याच्या म्हणजे त्याच्या हे शिक्षणात ते काहीतरी स्किलच्या रिलेटेड आलेलं असते, म्हणून ते आपण लिहिलं की स्किल डेव्हलपमेंट ॲट अर्ली स्टेज. नंतर स्कोप काय आहे याचा? फाउंडेशन ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, कारण की बरोबर आहे, कारण की त्याच्यानंतर तो मेन व्होकेशनल ट्रेनिंगला किंवा कोर्सला जाणार किंवा एज्युकेशनला जाणार. स्किल इंडिया ॲट नॅशनल डेव्हलपमेंट, कारण की जर स्किल असेल तर आपलं नॅशनल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा एक मदत होते. एम्प्लॉयमेंट अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट ओरिएंटेशन, बरोबर आहे. म्हणजे कसं की त्याला जर कंपनीत किंवा उद्या व्होकेशनल कोर्स करून कंपनी जॉब करायचा तरी करू शकते, आणि स्वतःचा जर त्याला काहीतरी छोटा मोठा उद्योग चालू करायचा तरी तो करू शकते. आता बघा, प्रॉब्लेम काय आहे त्याचा? प्रॉब्लेम अँड इश्यू. लॅक ऑफ अवेअरनेस, म्हणजे लोकांना याचं एवढं महत्त्व कळत नाही, म्हणून आपण त्याला लिहिलेलं आहे की लॅक ऑफ अवेअरनेस. नंतर सोशल स्टिग्मा. बरं बघा, लो रिस्पेक्ट फॉर द मॅन्युअल वर्क. भारतात कसं आहे की आय-टी सॉफ्टवेअरमध्ये व्हाईट कलर जॉब असला तरच थोडा रिस्पेक्टनं बघतात लोकं. बाकी असं मॅन्युअल वर्क असलं की थोडंसं म्हणजे एक लोकांची मेंटॅलिटी मुळात कसं असते की वर्क कोणतंही छोटं-मोठं नसते. परंतु आपण एक मॅच्युअर लेव्हलनं वागत नसल्यामुळे ह्या गोष्टी आपण प्रत्यक्ष व्यवहारात किंवा समाजात बघतो. म्हणजे जगात असं काही छोटं-मोठं काम नसते, परंतु आपण तेवढं एक वैचारिक लेव्हलनं किंवा मॅच्युअर लेव्हलनं विचार करत नाही. म्हणून आपण हे भेदभाव करतो. ॲक्चुअलमध्ये असं काही नसते. शेतकरी तेवढाच महत्त्वाचा असते, मॅन्युअल वर्क करणाराही महत्त्वाचा असते, डॉक्टरही तेवढाच महत्त्वाचा असते, इंजिनिअर तेवढाच, कलेक्टर तेवढा. पण आपल्यामध्ये तेवढी ब्रॉड अँगलनं आपण विचार करत नसल्यामुळे हे कुठेतरी भेदभाव होते. नंतर बघा, शॉर्टेज ऑफ ट्रेन टीचर्स, पुअर इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे प्रॉब्लेम हे सुद्धा आहे की ट्रेन टीचर नसतात बऱ्याचदा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर नसते, या गोष्टी सुद्धा. आता बघा, एवढे लिहिले म्हणून एवढेच आहेत का? याच्यामध्ये कोणतंही आलं तरी आपण त्याला रॉंग करणार नाही. हां, आता लेक्चरमध्ये काय महत्त्वाचं आहे ते सांगतो मी इथं. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यावर आला तर क्वेश्चनिंग, प्रेझेंट स्टेटस ऑफ व्होकेशनल एज्युकेशन इन इंडिया. सध्याची व्होकेशनल एज्युकेशनची स्टेटस काय आहे? तर आता इथं लक्षात 100% आपल्याला ठेवायचं आहे. ॲज पर द PLFS म्हणजे पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे 2023-24, 4.1% ऑफ द पर्सन ऑफ एज 15 ते 59 इयर्स हॅव रिसीव्ड फॉर्मल व्होकेशनल और टेक्निकल ट्रेनिंग. आता हा जो आकडा आहे हे फार महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. आला तर क्वेश्चन इथंच बनणार, आणि जरी बाकीच्या टॉपिकवर जनरल याच्यावर आणला तरी ते सहज टॅकल करणार आपण. एवढंच लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे आता आपण काय करणार, फक्त इथं 4.1 आणि दुसरा जो आकडा आहे व्हाईल अनदर 30.6% रिसिव्हिंग ट्रेनिंग थ्रू द इन्फॉर्मल सोर्सेस. म्हणजे आपल्यासाठी 2 महत्त्वाचे आकडे आहेत. एक 4.1, 30.6, 4.1, 30.6 एवढंच महत्त्वाचं आहे. बाकी आपण याच्यामध्ये कुठेही पाठ करणार नाही, कुठलीही गोष्ट मेमोराईज करणार नाही. म्हणजे पूर्ण लेक्चरमध्ये कोणतं मेमोराईज करायचं आहे तेवढंही मी सांगितलं. 4.1 आकडा, 30.6 आकडा एवढंच मेमोराईज करायचं आहे. बाकी कुठेही मेमोराईज करणार नाही. व्हॉट इस द व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग?
इट इज द ट्रेनिंग दॅट प्रोव्हाइड द स्पेसिफिक हँड्स ऑन स्किल. हँड्स ऑन म्हणजे काय, प्रॅक्टिकल स्किल त्याला आपण ज्याला म्हणतो, अँड नॉलेज नीडेड फॉर द पर्टिक्युलर जॉब ऑर ट्रेड, प्रिपेरिंग स्टुडंट फॉर द डायरेक्ट एंट्री इंटू द वर्क फोर्स ऑर सेल्फ एम्प्लॉयमेंट. म्हणजे ज्याला आपण व्होकेशनल जे एज्युकेशन कशाला म्हणतो, की एखादा स्पेसिफिक स्किल किंवा हँड्स ऑन ट्रेनिंग त्याला द्यायचं आहे, आणि तो बी कसं लागलं पाहिजे, की पर्टिक्युलर जॉबसाठी लागलं पाहिजे. आणि नंतर तो काय करेल, त्याच्या बेसवर तो डायरेक्ट कंपनीमध्ये किंवा स्वतःचं काहीतरी सेल्फ एम्प्लॉयमेंट सुरू करू, तर त्याला आपण व्होकेशनल एज्युकेशन असं म्हणलं. फॉर एक्झाम्पल, ITI असेल, पॉलिटेक्निक अँड प्रायव्हेटली रन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आर कॅटेगराइज ॲज अ व्होकेशनल ट्रेनिंग. हां. नंतर आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्होकेशनल एज्युकेशन कोणकोणते आहेत? आता एवढे 5 लिहिले म्हणून तेवढेच आहे का? तर नाही. तर पॉझिटिव्ह अप्रोचनं जेवढे आले परीक्षेत तेवढे सगळे आपण म्हणजे टिक करेक्ट टिक करणार आहोत. म्हणजे डेव्हलप प्रॅक्टिकल स्किल बरोबर आहे. प्रिपेअर एम्प्लॉयमेंट हे पण आहे. रिड्यूस अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारी कमी करण्यासाठी सुद्धा प्रिपेअर रोजगारासाठी त्याला तयारी करणे. नंतर प्रमोट द डिग्निटी ऑफ लेबर. नंतर सपोर्ट इकॉनॉमिक ग्रोथ. नंतर स्कोप काय व्होकेशनल स्कूल अँड कॉलेज लेव्हल ट्रेनिंग मे बी फील्ड लाईक IT, ॲग्रीकल्चर, हेल्थकेअर, रोबोटिक्स असेल, IoT असेल, या क्षेत्रात सुद्धा तो काम करू शकते. नंतर आता नवीन जे आलं, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स तिथेही जाऊ शकते. ब्लॉकचेन असेल, म्हणजे कोणत्याही याच्यामध्ये तो जाऊ शकते. एम्प्लॉयमेंट अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी बरोबर आहे. तो त्याला जर कंपनीत जॉब करायचा असेल, तर तो जाऊ शकते. अदरवाईज तो स्वतःचा स्मॉल स्केल इंडस्ट्री किंवा लार्ज स्केल इंडस्ट्री किंवा स्वतःचा छोटासा स्टार्टअप हा सुरू करू शकतो. स्किल डेव्हलपमेंट फॉर द नॅशनल प्रोग्रेस बरोबर आहे, कारण की आपण बघितलं की 4% आहे. म्हणजे जे काय स्किल दुसऱ्या देशाच्या तुलनेत आपण स्किल डेव्हलपमेंट फार कमी आहे आपल्या इथे. त्याच्यामुळे थोडंसं नॅशनल प्रोग्रेससाठी अडथळा येतात. तर हे सगळे स्कोप इथं आहेत. होप करतो की बऱ्याच गोष्टी समजल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. यामध्ये मी फक्त सांगितले की कोणत्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या, फक्त या 2च व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आहे. कुठं हां.